लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। ज्येष्ठ नेते आणि माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांचं निधन झालंय। वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। मधुकर पिचड यांची प्रकृती काल खालावली होती। ब्रेन स्ट्रोक आल्यानं पिचड यांच्यावर 2 महिन्यांपासून नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते। ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांना 15 ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास राजूर येथील राहत्या घरी असताना ब्रेन स्ट्रोकचा झटका आलेला होता। त्यानंतर त्यांना नाशिकच्या 9 पल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं। दरम्यान मधुकर पिचड यांच्या जाण्यानं चिरंजीव वैभव पिचड यांच्यासह कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। 1972 साली अकोले पंचायत समितीवरील सदस्य पदापासून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली। 1972 ते 1980 ते पंचायत समितीवर सभापती म्हणून राहिले। 1980 पासून 2009 पर्यंत सलग 7 वेळेस आमदार म्हणून ते विधानसभेवर निवडून आले। 1995 ते जुलै 1999 या काळात विधानसभेचे विरोधी पक्षनेते पदाची धुरा त्यांनी सांभाळलेली होती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणूनही मधुकर पिचड यांनी धुरा सांभाळलेली होती। मधुकर पिचड यांचा राजकीय प्रवास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यानंतर भाजप असा राहिला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून शरद पवार यांच्या सोबत ते होते। 2014 ला अकोले मतदारसंघात पुत्र वैभव पिचड यांना राष्ट्रवादीकडून निवडून आणले। 2019 ला पिचड यांनी आपल्या मुलासह भाजपत प्रवेश केला, त्यावेळी वैभव पिचड यांचा भाजपच्या तिकिटावर पराभव झाला। मधुकर पिचड यांनी 1961 मध्ये अमृतसागर दूध सहकारी संस्थेची स्थापना केलेली। मधुकर पिचड यांनी 1993 मध्ये अगस्ती सहकारी साखर कारखाना देखील स्थापन केला। आदिवासी विकास, भटक्या जमाती आणि इतर मागासवर्गीय कल्याण, प्रवास विकास आणि पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसाय अशा विविध खात्यांची जबाबदारी त्यांनी पार पाडलेली आहे। वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी काल रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।